ईश्वर तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य असतं. नमस्कार मित्रांनो, ज्यांचे भाग्य उंच आणि श्रेष्ठ असते त्यांची परीक्षा देखील कठीण असते. म्हणून कधीही असे मत मनात आणू नका की देवाने फक्त तुम्हालाच इतक्या समस्या दिल्या आहेत. काम त्यालाच दिले जाते जो त्या कामासाठी योग्य असतो. विश्वास त्याच्यावरच ठेवला जातो जो विश्वास ठेवण्यास योग्य असतो. म्हणून जर तुम्हाला यश हातात येत नसेल आणि अपयश प्रत्येक वेळी तुमच्या समोर आपला कुरूप चेहरा घेऊन येत असेल आणि समस्या तर जणू तुमची मैत्रीणच झाली आहे, तर घाबरू नका. तर आनंदी व्हा की देव तुमच्याकडून काहीतरी मोठं काम करून घ्यायचं इच्छितो आहे. त्याला तुमच्या छोट्या प्रयत्नांनी समाधान नाही आहे, तर तो इच्छितो की तुम्ही खूप मोठा प्रयत्न करावा, जेणेकरून तुमचं यश देखील अफाट असेल. तो तुम्हाला खूप समस्या देऊन एका मोठ्या कार्यासाठी तयार करू इच्छितो आहे. तो इच्छितो की तुम्ही इतके मजबूत व्हा की छोटी छोटी समस्या किंवा काही अपयश तुमचा आत्मविश्वास डळमळीत करू शकत नाही आणि तुम्ही यशाच्या मार्गावर चालत राहाल आणि एक दिवस अशी काहीतरी यश प्राप्ती कराल जी तुम्हाला चमकता तारा बनवेल. समस्या छातीत ताणून तुमच्या समोर आल्या की त्यांना एक एक करून सोडवत चला. जर अनेक समस्या एकदम समोर आल्या तर घाबरू नका. विचारात गुंतू नका की आता काय करावे, तर त्या एका कागदावर लिहून ठेवा आणि एक एक करून त्यांचे निराकरण करत राहा. लक्षात ठेवा, थांबायचं नाही, चालत राहायचं आहे, पण योग्य रणनीतीने, योग्य दिशेने. तुम्ही यशस्वी होणे लायक आहात, म्हणूनच तुम्हाला देवाने किंवा निसर्गाने निवडले आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यशाच्या मार्गावर तुम्हाला असे अनेक मार्ग मिळतील जे तुम्हाला भरकटवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील, पण तुम्ही भटकायचं नाही. तुम्ही चालतच राहायचं आहे यशाच्या संकल्पासह. एक म्हण तर तुम्ही ऐकली असेल, विकल्प खूप मिळतील तुम्हाला भटकवण्यासाठी, पण संकल्प एकच पुरेसा आहे लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी. काय झालं जर तुमची स्वप्न मोठी असतील? काय झालं जर तुमच्या समोर समस्या पर्वतासारख्या उभ्या असतील? काय झालं जर तुम्ही वारंवार तुमच्या लक्ष्यापासून घसरत असाल? घसरणं वाईट नाही. वाईट तेव्हा होईल जेव्हा तुम्ही घसरल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणं सोडाल. मुंगी तुम्ही पाहिली असेल, छोटीशी मुंगी जेव्हा अन्नासाठी मेहनत करते तेव्हा भिंतीवर चढताना पुन्हा पुन्हा खाली पडते, पण ती हार न मानता पुन्हा प्रयत्न करते. तिचं ध्येय आणि चिकाटी तिला वारंवार पडूनही लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचं साहस देतात. यातून आपल्याला हा संदेश मिळतो की जीवनात अडचणी आणि अपयश येऊ शकतात, पण जर आपण आपल्या लक्ष्याबद्दल दृढ राहिलो आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न केले तर आपली मेहनत कधीही वाया जात नाही. शेवटी तेच जिंकतात जे प्रयत्न करणं थांबवत नाही. तुमची स्वप्न कितीही मोठी असो, प्रयत्न करत राहा. लक्ष्य मिळवण्यासाठी तुमच्यात ज्वलंत आग हवी. ही आग, ही जिद्द अंधाराच्या काळात तुम्हाला मार्ग दाखवेल. जेव्हा तुम्हाला वाटेल की अडचणी खूप मोठ्या आहेत, तेव्हा तुमच्या आतल्या जिद्दीला आठवा. तीच तुम्हाला हार मानण्यापासून थांबवेल आणि पुढे जाण्याची शक्ती देईल. तुम्हाला हे समजावं लागेल की जीवनातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी तुमच्यात शक्ती आणि ध्येय असावं लागतं. जसं समुद्र कधी सूर्याच्या उष्णतेने आटत नाही, तसंच तुम्हालाही जीवनाच्या ताप आणि कठीणाई समोर हार न मानता मजबूत राहावं लागेल. जेव्हा समस्या समोर येतील तेव्हा घाबरण्याऐवजी त्यांच्या समाधानावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येकाला मोठं यश मिळवण्यासाठी निवडलं जात नाही. जर तुम्ही वारंवार अडचणींना सामना करत असाल तर याचा अर्थ तुम्ही काहीतरी मोठ्यासाठी बनलेले आहात. तुम्हाला निवडण्यात आलं आहे आणि हेच कारण आहे की तुमच्या परीक्षा इतक्या कठीण असतात. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे सगळं असूनही ते काही मोठं करू शकत नाही, पण तुम्ही वेगळे आहात कारण तुम्हाला मोठी उडी मारण्यासाठी तयार केलं जात आहे. हे विसरू नका की मोठं यश त्यांनाच मिळतं जे हार मानत नाही आणि प्रत्येक समस्येला सामोरं जातात. जेव्हा तुम्ही ठरवून टाकता की मला माझी स्वप्न वास्तवात आणायचीच आहेत, तेव्हा आकाश किती उंच आहे हे बघणं निरर्थक ठरतं. फक्त तुमचे इरादे मजबूत करा, मेहनत करा आणि यश तुमच्या पायाशी येईल. मित्रांनो, तुम्ही हे नक्की कुठेतरी ऐकलं असेल, एकदा मी कमिटमेंट केली तर त्यानंतर मी स्वतःचंही ऐकत नाही. जर या वाक्याला आपण सकारात्मकतेने जीवनात आणलं तर ते तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. कमिटमेंट म्हणजे वचन देणं. जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता की जगातील सर्व अडथळे पार करून मी नक्कीच यश मिळवेन, याचा अर्थ तुम्ही स्वतःला वचन देत आहात. जीवनात कितीही अडथळे आले तरी त्यांना पार करत मी यश मिळवेन. आता माझं शरीर, माझा मेंदू, माझं मन, माझ्या आजूबाजूचे लोक काहीही बोलत, मी आता कोणाचं ऐकणार नाही, फक्त यश मिळवणारच.
जर तुमच्यात ही भावना असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आजच स्वतःशी स्वतःच्या यशासाठी वचन द्या. आता तुम्हाला सांगते, चूक आपल्याकडून होते काय ज्यामुळे आपण जीवनात यशस्वी होत नाही. आपण बहुतेक वेळा यश मिळवण्याची इच्छा तर बाळगतो, पण त्या दिशेने स्वतःशी पक्क वचन करत नाही. हीच सर्वात मोठी चूक असते. म्हणून आज ठरवा की तुम्ही तुमच्या लक्ष्याला मिळवण्यासाठी शक्य तितकी मेहनत कराल. कधी कधी आपण विचार न करता स्वतःशी वचन करतो आणि नंतर पश्चाताप करतो. असं करणं टाळा. आधी नीट विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे आणि का करायचं आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल तेव्हा स्वतःशी वचन द्या. सर्वात मोठी चूक म्हणजे आपण स्वतःशी वचन तर करतो पण ते पाळण्याचा प्रयत्न करत नाही. सुरुवातीला जोश असतो पण वेळेसोबत तो कमी होतो. लक्षात ठेवा, स्वतःशी केलेलं वचन तोडण्यापेक्षा मोठं नुकसान दुसरं काहीच नाही. जेव्हा तुम्ही स्वतःशी वचन करता तेव्हा तुमच्यावरची जबाबदारी अनेक पटीने वाढते. जर तुम्ही ते तोडलं तर फक्त तुमच्या स्वप्नांना नाही तर स्वतःलाही कमजोर करता. हे लक्षात ठेवा, स्वतःशी केलेलं वचन तुमच्या यशाची किल्ली आहे. एकदा वचन केलं की मग कुठल्याही परिस्थितीत त्याला निभावून न्यायचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमची इच्छाशक्ती मजबूत करा. स्वतःशी केलेलं वचन तुम्हाला यशाकडे नेईल. ते तुमच्या विचारांना, मेहनतीला आणि इच्छाशक्तीला नवीन उंचीवर नेईल. ते वचन एका दिव्यासारखं आहे जे अंधारातही तुम्हाला मार्ग दाखवतं. एका गावात एक मुलगा होता ज्याचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती. अभ्यासासाठी पुस्तक घेणं तर दूर, घरचं जेवण मिळवणंही कठीण होतं. पण त्या मुलाच्या मनात एक स्वप्न होतं. त्याला हवं होतं की त्याचं आयुष्य फक्त संघर्षाची कहाणी राहू नये, तर एक अशी प्रेरणादायी कहाणी व्हावी जी इतरांना मार्ग दाखवेल. एक दिवस त्याने स्वतःशी वचन केलं, मी कितीही अडचणींना सामोरं जाईन पण माझी स्वप्न खरी करून दाखवेन. मी स्वतःवर विश्वास ठेवेन आणि माझ्या मार्गापर्यंत पोहोचेपर्यंत थांबणार नाही. वचन करणं सोपं होतं पण निभावणं कठीण. त्याच्या मार्गात अनेक आव्हानं आली. पैशांची कमतरता असल्यामुळे त्याने शेतात काम करणं सुरू केलं. अनेकदा थकवा इतका जास्त होत असे की त्याला वाटे आता पुढे नाही होणार. पण प्रत्येक वेळी तो स्वतःला आठवण करून दे, मी स्वतःशी वचन केलं आहे ते मी तोडू शकत नाही. हळूहळू त्याची मेहनत रंगू लागली. तो दिवसा काम करी आणि रात्री अभ्यास करी. अनेकदा त्याला मित्र नातेवाईकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. लोक म्हणत, इतकी मेहनत करून काय होणार, तुझं नशीब नाही बदलणार. पण त्याने कधी हार मानली नाही. त्याने त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित केलं. स्वतःशी वचन करण्याचा सर्वात मोठा फायदा हा असतो की ते तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देतं. जेव्हा तुम्ही इतर कोणाशी वचन करता तेव्हा वाटतं की तो व्यक्ती मदत करेल, पण जेव्हा तुम्ही स्वतःशी वचन करता तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचं यश फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. ही जाणीव तुम्हाला मेहनत करण्याची ताकद देते आणि प्रत्येक अडचण पार करण्याचं ध्येयही देते. त्या मुलाने हळूहळू स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःशी केलेल्या वचनामुळे यशाची शिडी चढायला सुरुवात केली. त्याने आपलं स्वप्न साकार केली आणि तो एक मोठा अधिकारी बनला. तो इतरांसाठी प्रेरणा बनला. त्याने शिकवलं की स्वतःशी वचन करणं हे फक्त शब्दाचा खेळ नाही, तर ते तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. या कथेतून आपल्याला हाच धडा मिळतो, तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असला तरी स्वतःशी केलेलं वचन तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही किती मजबूत आहात. तेच तुमची विचारशक्ती मजबूत करतं आणि तुमच्यात आत्मविश्वास भरतं. म्हणून जीवनात कधीही तुमची स्वप्न अधुरी सोडू नका. स्वतःशी वचन करा. काहीही झालं तरी तुम्ही तुमच्या लक्ष्याला गाठणारच. हे वचन तुमची ताकद बनेल आणि तुमच्या यशाचं सर्वात मोठं कारण देखील. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.